नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्फ बोर्ड विधेयकास स्पष्टपणे विरोध दर्शवलाय। तसेच अंबानींचं घर हे वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलाय असा दावाच आमदार आव्हाड यांनी केला आहे। अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रांच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे। मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रांच मॅनेजरला मनसैनिकांकडून देण्यात आलाय। पुलाच्या कठड्यास धडकून दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडल्याचं समोर आलंय। ही घटना कोथरूड येथील पौड फाट्याजवळ पुलावर घडली आहे। या अपघातात ऐन विशीतील दोघा युवकांना प्राण गमवावे लागले आहे। करमाळा तालुक्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झालंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धक माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे। मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी पाडे तर सोडाच, अगदी रस्त्यावरील गावांमध्ये सुद्धा बस जात नसल्याचे वास्तव आहे। या दरम्यान धारणी व चिखलदरा तालुक्यासाठी मानव विकास संसाधन मंत्रालयामार्फत 30 बस गाड्या देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हिडिओत टिपू नोटा उडवत डान्स देखील करतोय। त्याच्या आजूबाजूला टोळक्यांची गर्दी बघायला मिळते। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे दहशत निर्माण झाली आहे। आज पुण्यातील ससून रुग्णालयातील 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांच्या घरांवर छापेमारी केली। या छापेमारीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे। महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या नियामक मंडळाच्या आजच्या मतदान प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्थगिती दिलेली असतानाही आदेशाचा चुकीचा अन्वयार्थ लावून आज गुरुवारीच मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आलाय। सुप्रीम कोर्टाने सरकारी प्रशासनाच्या या वर्तवणुकीची गुरुवारी अत्यंत गंभीर दखल घेतली आणि आज गुरुवारी सुरू असलेली मतदान प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचा आदेशही दिलाय। पालकमंत्री अजित पवार यांच्या पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचा पदाधिकारी बंगल्यात डान्स बार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातल्या कॉटर गेट परिसरात रेड हाऊस बंगल्यामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। त्यासोबतच तिथे अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार देखील सुरू होता। या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। आता त्या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। अकोला शहरातील कौलखेड स्थित मा रेणुका मराठी प्राथमिक शाळेतील एका कर्मचाऱ्याने तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे। या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईनच्या महिला समन्वयकाने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आज सकाळी 11:22 सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले। या भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होते। सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचं पुढे आलंय। गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात हवामानाचा लहरीपणा कायम आहे। गुरुवारी सकाळपासूनच नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, ज्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागलाय। हवामान खात्याने विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिलाय। संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज आणि वारकरी समाजाचे आधारस्तंभ जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार यांचे बुधवार 2 एप्रिल रोजी निधन झाले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यभरातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे चक्क आईने आपल्या 2 चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपवली। हैराण करणारे म्हणजे स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये उडी मारली, मात्र तिने हे पाऊल का उचललंय हे अद्याप कळू शकलं नाहीये। उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूरमध्ये सरिता नावाची मुलगी विज्ञानाच्या मदतीने लिंग परिवर्तन करून पुरुष बनली। लिंग बदलल्यानंतर शरद सिंग बनून त्याने त्याची प्रेयसी सविता सोबत काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला। या दाम्पत्याला बुधवारी पुत्ररत्नाचा लाभ झालाय।
शरद वडील आणि सविता आई झाली आहे. कझाकिस्तानमध्ये भारताच्या एका MBBSच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याचं नाव उत्कर्ष शर्मा असल्याची माहिती आहे. तो मूळचा राजस्थानच्या अलवर येथील राहणारा होता. अमेरिकेच्या नव्या टॅरिफवरून आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी चीनी कब्जाचा मुद्दा देखील उपस्थित केला. अमेरिकेने भारतावर शुल्क लादले आहे, याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल असं सांगत राहुल गांधी यांनी टॅरिफवरून सरकारला प्रश्न उपस्थित केले. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला मोठा झटका दिलाय. सरकारी शाळांमधील 25,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय आणि संपूर्ण प्रक्रिया कलंकित असल्याचं म्हटलंय. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका भाजपा महिला नेत्याच्या पायात वेदना होत होत्या. कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये नेलं. उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आलं, पण काही काळानंतर रुग्णाची तब्येत आणखी बिघडली आणि त्यांचा मृत्यू झालाय. कर्नाटकच्या राजधानीत पूर्व प्राथमिक शाळा चालवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या वडिलांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केले आहे. शिक्षिकेने पीडिताला तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी प्रथम शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर त्याचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा शिक्षिकेवर आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी एक निर्णय दिला, ज्यानुसार कर्नाटकातील बाईक टॅक्सी ऍप आणि सेवा बंद करण्यात येणार आहे, ज्यामुळे राज्यातील रॅपिडो, ओला आणि उबर सारख्या बाईक टॅक्सी सेवांना मोठा धक्का बसलाय. जोपर्यंत कर्नाटक सरकार मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत ठोस नियम तयार करत नाही, तोपर्यंत या सेवा बंद राहतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा व्यापारी धक्का दिलाय. ट्रम्प यांनी भारतावर 26% इतका मोठा कर परस्पर लादलाय, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. ट्रम्प यांनी लादलेला 26% शुल्काचा कर भारतासाठी धक्का मानला जातोय. एका अमेरिकन व्यक्तीला अंदमान आणि निकोबार बेटांवरील नॉर्थ सेंटिनेल भागात प्रवेश केल्याबद्दल बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. मखाइलो विक्टर वोयच पॉलिक्लोव असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून या 24 वर्षीय व्यक्तीला 31 मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले. हा व्यक्ती कोणतीही परवानगी न घेता नॉर्थ सेंटिनेल बेटांवर गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय थायलंड दौऱ्यावर गेले आहेत. पीएम मोदी सर्वप्रथम थायलंड येथे BIMSTEC शिखर संमेलनात सहभागी होतील. 6व्या बिमस्टेक शिखर संमेलनाच्या घोषणापत्राचा स्वीकार करणं हा शिखर संमेलनाचा उद्देश आहे. यात नेत्यांचा दृष्टिकोन आणि सूचना असतील. ऐतिहासिक बँकॉक विजन 2030 भविष्यात सहकार्य वाढवण्यासाठी पहिला रणनीतिक रोडमॅप असेल. बंगालच्या खाडीत व्यापार आणि यात्रा विस्तार सुद्धा यामध्ये आहे. मालमत्ता कर वसुली विभागातील 130 कंत्राटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी बुधवारी शिक्षण विभागातील 64 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये व कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सींमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे PhDच्या विद्यार्थ्यांना भारतरत्न JRD टाटा अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अंतिम मुदत 21 एप्रिल आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2021 ते 21 एप्रिल 2025 या कालावधीत PhD साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सलमानच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान हा इंडस्ट्रीतील इतर कलाकारांवर नाराजी व्यक्त करताना दिसतोय. इतरांच्या चित्रपटाचं प्रमोशन करूनही ते माझ्या चित्रपटाच्या वेळी काहीच बोलत नाही, अशा शब्दात सलमानने नाराजी व्यक्त केली आहे. सूफी गायक आणि दिल्लीतील भाजपचे माजी खासदार पद्मश्री हंसराज हंस यांची पत्नी रेशम कौर यांचं बुधवारी निधन झालंय. त्या 62 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि टागोर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रेशम यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. गोलंदाज आकाशदीप बद्दल बातमी आहे की तो 10 एप्रिल पर्यंत क्रिकेटच्या मैदानावर परतू शकतो. बुमराह बद्दल पूर्वीची बातमी अशी होती की तो 1 एप्रिल पासून मुंबई इंडियन्स मध्ये सामील होईल, पण आता अपडेट अशी आहे की त्याच्या पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. त्याच्या परतीसाठी एप्रिलच्या मध्यापर्यंत वेळ लागू शकतो.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे. त्याने एक्स अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. आमचं लक्ष नेहमीच खेळावर असते, गोंगाटावर नाही, असं त्याने कॅप्शन दिलंय. काही जणांच्या मते गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने त्याच्या विरुद्ध केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून ही पोस्ट केली असावी. खरं तर IPL 2023 मध्ये RCBवर GTच्या विजयानंतर गिलची बहीण शाहनील सोशल मीडियावर ट्रोल झाली. कदाचित गिल त्या ट्रोलिंगला उत्तर देत होते. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.